मित्रहो नमस्कार. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड असे 3 जिल्हे मिळून कोकण विधान परिषदेचा मतदारसंघ तयार होतो. त्यामुळे तिन्ही जिल्ह्यांना समान प्रतिनिधित्व करण्याची संधी नियमानुसार मिळायला हवी. मात्र सुनील तटकरेंनी कोकण विधान परिषदेला आपल्या घराण्याची जहागिरी बनवून टाकली आहे. 18 जूनला कोकण विधान परिषदेसाठी मतदान होईल. महायुतीकडून पुन्हा एकदा सुनील तटकरेंचे चिरंजीव अनिकेत तटकरे ही निवडणूक लढवत असून 22 जूनला सलग चौथ्यांदा सुनील तटकरेंच्या घरातील व्यक्ती कोकण विधान परिषदेची आमदार झालेली असेल. 2009 साली भास्कर जाधव विधानसभेवर निवडून गेल्याने कोकण विधान परिषदेची जागा रिक्त झाली. त्यानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत सुनील तटकरेंचे मोठे बंधू अनिल तटकरे कोकण विधान परिषदेचे आमदार झाले. 2012ला पुन्हा अनिल तटकरे कोकण विधान परिषदेवर निवडून गेले. 2017 पर्यंत अनिल तटकरेच कोकण विधान परिषदेचे आमदार होते. 2018 साली सुनील तटकरेंनी आपल्या मुलासाठी उमेदवारी मिळवली आणि आपल्या मुलाला कोकण विधान परिषदेचा आमदार बनविलं. 2018 ते 2023 अनिकेत तटकरे कोकण विधान परिषदेचे आमदार होते. 2023 ते 26 ही जागा रिक्त होती. 18 जून 2026ला विधान परिषदेची निवडणूक पुन्हा होत असून पुन्हा अनिकेत तटकरेंसाठी उमेदवारी मिळवण्यात सुनील तटकरे यशस्वी झालेत. विधान परिषदेसाठी मतदानाचा अधिकार पंचायत समिती सदस्य आणि जिल्हा परिषदांचे सदस्य व नगरसेवक यांनाच असतो. रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड या तिन्ही जिल्ह्यांचे मिळून 1018 मतदार आहेत. मात्र त्यापैकी 763 मतदार महायुतीकडे असल्याने अनिकेत तटकरेंचा विजय जवळपास निश्चित मानला जातोय. ठाकरे गटाचे बाळ माने जरी रिंगणात असले तरी मानेंच्या उमेदवारीचा फारसा फरक तटकरेंना पडणार नाही. 22 जूनला सलग चौथ्यांदा सुनील तटकरेंनी आपल्या घराण्याचा झेंडा कोकण विधान परिषदेवर फडकविलेला असेल. बॅरिस्टर नाथपै, बॅरिस्टर अंतुले, मधु दंडवते अशा सुसंस्कृत राजकारण्यांच्या कोकणात तटकरेंसारख्या राजकारण्यांनी आपल्या घराण्याची जणू मक्तेदारी निर्माण केली आहे. सिंधुदुर्गात राणे, रत्नागिरीत सामंत आणि रायगडात तटकरे अशा 3 घराण्यांकडे कोकणच्या राजकारणाचा संपूर्ण कंट्रोल सध्या गेलेला दिसतोय.